अमरावती जिले के महसूल कर्मचारियों ने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे के खिलाफ विरोध जताया है। पुणे जिले के मावळ तालुका के गौन खनिज प्रकरण में 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी और 2 ग्राम महसूल अधिकारियों के निलंबन के खिलाफ सभी कर्मचारियों ने अमरावती के जिलाधिकारी आशीष येरेकर को निवेदन सौंपा है। कर्मचारी सोमवार से बेमुदत सामूहिक अवकाश लेकर काम बंद करने की चेतावनी दे रहे हैं। म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना 12 डिसेंबर रोजी महसूल अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे निलंबित करण्याची घोषणा विधानसभेत झाली होती, त्या अनुषंगाने महसूल विभागात एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे महसूल विभागातील ज्या वेगवेगळ्या संघटना आहे, त्यामध्ये महसूल सेवक संघटना आहे किंवा आपल्या कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, नायब तहसीलदार संघटना यांनी समन्वय करून एकतर्फे जी कार्यवाही करण्यात आली, त्या अनुषंगाने त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आज हे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांवर जी अन्यायकारक कार्यवाही झालेली आहे, ती कार्यवाही ताबडतोब मागे घेण्यात यावी अशी या सर्व आमच्या समन्वय महासंघाची या ठिकाणी भूमिका आहे। त्या अनुषंगाने जर यांचं निलंबन जर मागे घेतलं गेलं नाही, तर राज्यस्तरावरून 19 तारखेपासून कामबंद आंदोलन करण्याबाबत त्या ठिकाणी शासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे। त्या अनुषंगाने याही व्यतिरिक्त निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती सोडून उर्वरित कामे बंद करण्याचा महासंघाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने जर काही वेगळ्या सूचना उद्या 18 तारखेला अप्पर मुख्य सचिव यांच्या दालनात सर्व महासंघाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज अमरावती।